नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये मात्र स्वतः सावलीने पंढरपूरमध्ये गेलेल्या सावलीने आता सारंगची आणि चंद्रकांतची मात्र भेट घडवून आणलेली आहे. आणि या भेटीनंतर स्वतः तिला विठू माऊलीने खूप मोठं वरदान देत आता ओवीस तिची मुलगी असल्याचं रहस्य तिच्या समोर कसं येणार आहे हे आपणच या मुख्य मुद्द्यावर या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र तिलोत्तमाने पुरेपूर आता इकडे भैरवीच्या मदतीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता या जो काही पंढरपूरमध्ये खूप मोठा प्रोग्राम होणार होतो गाण्याचा, त्याच्यात आता मात्र सावलीला मुळीच आता याच्यात गाणं गाता यावं नाही तिच्या विद्यार्थ्यांना, असं हिने नियोजन केलेलं असतं. आणि इथे मोठ्या कॉन्फिडन्सने आता भैरवीने सांगितलेलं सुद्धा असतं की असं होणार नाही आणि यामध्ये सावलीचा नंबर लागणार नाही. पण पंढरी नाथाची किमया म्हणा वेगळीच. आता पंढरी माताच्या आशीर्वादाने, या विठू माऊलीच्या आशीर्वादाने मात्र आता चमत्कार घडत ओवीचा नंबर त्या पंढरपूरच्या याच्यामध्ये लागतो जिथं तिला गाणं गायचं असतं. आणि म्हणून आता जेव्हा इकडं ओवीला ते नोटिफिकेशन म्हणजे सावलीला नोटिफिकेशन मिळते तेव्हा आता लगेच सावली ओवीला घेऊन पंढरीला जाता. तर इकडे मात्र आता सारंग हा घरी असतो, कारण इकडे आपल्या लाडक्या अबीरचा पेपर असतो. म्हणून आता या दोघांनी पेपर नंतर लगेच हे सुद्धा पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. तर पंढरपूरमध्ये गेलेल्या ओवी आणि सावली जेव्हा त्या जिथं काही ते स्टेज असते, जिथं काही हा प्रोग्राम असतो त्या ठिकाणी पोचतात. तर आता त्या ठिकाणी त्या रस्त्याने जातच असतात तेवढ्यातच आता सावलीची नजर चक्क आता इकडे राजकुमारच्या तावडीतून सुटलेल्या चंद्रकांतवर पडते. तेव्हा मात्र आता सावली आनंदाने चंद्रकांतकडे जाते आणि बोलते की बाबा कसे आहात तुम्ही. आता सावलीला समोर बघून मात्र एवढ्या वर्षांनी आता स्वतःच्या सुनेला समोर बघून मात्र चंद्रकांत रडायला लागतो. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात आणि आता सावली विचारते की बाबा काय झालं. आई सारंग किती दिवस झाले तुमची वाट बघत असणार आणि तुम्ही असं त्यांच्या लपून इथं पंढरपूरला काय करताय बाबा. घरी चालायचं ना तुम्हाला बाबा, असं का केलंय तुम्ही. तेव्हा आता इकडे लगेच मात्र राजकुमारने त्याला बंदी बनवलेलं होतं एवढ्या दिवसापासून, म्हणून तो मेंढळ्यांच्या घरी आतापर्यंत आला नाही. आणि राजकुमारचे काही असे रहस्य सावली मला माहिती आहे असं चंद्रकांत म्हणतो. त्यामुळे मी जर घरी गेलो तर तो राजकुमार माझा मुलगा असूनही सुद्धा माझ्या जीवावरती उठणार आहे आणि मला मारण्याचा प्रयत्न त्याने केला. मला त्याने बंदी बनवून ठेवलेला आहे आणि त्याच्या तावडीतून सुटूनच मी सरळ या विठू माऊलीच्या दरबारात आलेला हो. तेव्हा मात्र आता लगेच ही मुलगी कोण. तेव्हा आता लगेच इकडे सावली सांगते की ही सारंगची मुलगी आहे बाबा आणि आता तुमच्या केसाला तो राजकुमार काय कुणीच हात लावू शकत नाही, तुम्ही माझ्यासोबत चला. आता सावली त्याला स्वतःच्या मदतीने आता चंद्रकांतला जिथं काही गाण्याचा प्रोग्राम असतो त्या ठिकाणी घेऊन जातो. तर इकडे मात्र राजकुमार आता खूप त्याचे गुंड घेऊन सगळीकडे शोधाशोध करत असतो, अख्खं पंढरपूर शोधत असतो, पण त्याला मात्र आता हे त्याचे वडील काही मिळत नाही. तर इकडे मात्र आता लगेच ओवीचं गाणं सुरू होणार तेव्हा आता लगेच सारंग आणि अबीर तिथं पोचतो. आता सारंग आणि अबीरला समोर बघून मात्र आता सावलीला असं वाटतं की कधी सारंगला मी त्याच्या वडिलाला आणि सारंगला कधी त्यांची भेट घडवून आणतो असं तिला वाटते. ओवीचं आता चांगल्या प्रकारे गाणं आता लगेच ओवी गाते सर्वांसमोर आणि त्यानंतर लगेच ती बाबाला विचारायसाठी लगेच पळत सुटते सुसाट की बाबाला विचारू म्हणजे सारंगला विचारू की आपण गाणं कसं गातलं. म्हणून आता ओवी लगेच अबीरकडे धावत जाते. तेव्हा आता ओवीच्या पायाला थोडंसं लागते आणि पायाला कितीक लागलं हे बघण्यासाठी जेव्हा सावली आता तिचा पाय आपल्या हातात घेतो तेव्हा तुळशीपत्र मात्र आता इकडे सावलीने ओवीच्या पायावर बघितलेलं असतं. आता तिला सर्व काही 8 वर्षापूर्वीचा प्रकार आठवतो की कशा प्रकारे एक मुलगा आणि मुलगी तिला ट्विन्स झाले होते आणि काही गुंडांनी तिच्यापासून याच मुलीला जिच्या पायावर सुद्धा तुळशीपत्र होतं
त्याच मुलीला मात्र आता चोरून घेऊन गेले होते. एक प्रकारचं कुठं ना कुठं आता ओवीला बघितल्यावर का माय पण जागतं आणि आता तिने ठरवलेलं असतं की नाही काही झालं, माझं अख्खं रहस्य जरी सारंगला माहिती पडलं तरीसुद्धा आता सारंगला मी खरंच प्रश्न विचारणार की ओवी तुझीच मुलगी आहे का? कारण त्याच पायावरती त्याच ठिकाणी आणि तसंच योग्य असं तुळशीपत्र, एवढा योगायोग कसा होणार असं ती सतत मनात विचार करत असते. तेव्हा आता लगेच सारंग ओवीकडे येते आणि लगेच सावलीला विचारते, लागलं तर नाही ना तिला? तेव्हा सावली बोलते की सारंग नाही लागलं आणि तिने छान प्रकारे गाणंसुद्धा गालेलं आहे, पण त्या अगोदर मला तुला एका व्यक्तीला भेटवायचं आहे. तेव्हा आता पडद्याच्या मागे एका रूममध्ये जी आता सावली आणि इकडे ओवीने रूम केलेली असते त्या रूममध्ये मात्र आता त्यावर आता सावली बोलते की सारंग मी आज तुला खरंच खूप छान असं सरप्राईज देणार आहे. आणि आता लगेच ज्या रूममध्ये ओवी आणि सावली राहत होत्या त्या रूममध्ये आता सारंगला लगेच सावली डोळ्यावरती हात ठेवून घेऊन जाते आणि समोर आता चंद्रकांतला त्याच्या वडिलाला बघता क्षणी सारंगचा आनंद मात्र प्रेक्षकांनो गगनात मावेना होतो. आता सारंग लगेच स्वतःच्या वडिलाला मिठी मारते आणि आता चंद्रकांतला मिठी मारल्यावरती खूप मोठे प्रश्न विचारते. तेव्हा आता इकडे सारंग समोर सुद्धा राजकुमारनेच बंदी बनवून ठेवलेलं असं चंद्रकांतने कबूल केलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता खूप आनंदात असलेला सारंग सावलीला सुद्धा मिठी मारते आणि आता सावली बोलते की सारंग मला तुला काही विचारायचं आहे, खरं काय सत्य आहे ना, या पंढरपुरात तू आता खोटं बोलू शकत नाही. आता लगेच ओवीला चेअरवरती बसवते आणि तिच्या पायावरची जी जन्मखून आहे ती खुणीबद्दल आता इकडे सावली सारंगला विचारते. तेव्हा सारंग बोलते की सावली खरं सांगायचं का, माझं लग्न झालेलं नाही आहे आणि मात्र मी कधीच ओवीला दुसरं समजलं नाही, पण मी तिला काही गुन्ह्यांपासून वाचवून ठेवलेलं आहे, ती माझी मुलगी नाही आहे गं. तेव्हा मात्र अशा दोन रहस्याचा उलगडा चक्क सावलीसमोर होतो आणि तेव्हा आता सावलीच्या लक्षात आलेलं असतं की ओवी तीच मुलगी आहे तिची आणि सारंगचीच मुलगी आहे ज्याला त्या गुंडांनी चोरून घेऊन गेलं होतं. तेव्हा आता लगेच सावली बोलते की ज्या दिवशी कॅम्पमध्ये आपल्याला गुंड मिळाला होता त्याच गुंडांनी माझ्या मुलीला चोरून नेलेलं होतं सारंग 8 वर्षाच्या अगोदर आणि तीच त्याच्याजवळूनच तू घेतलं का सांग ना. तेव्हा सारंग मात्र विचारतो की हो सावली, मी त्याच माणसाच्याकडून ओवीला आणलं होतं आणि ती तुझी मुलगी म्हणजे. त्यावर सावली बोलते की सारंग मी सुद्धा तुझ्याशी खूप मोठं खोटं बोललं रे, माझं आणि व्यंकटेशचं सुद्धा लग्न झालेलं नाही आहे. जेव्हा मी घरातून बाहेर गेलेली होती तेव्हा त्याच दिवशी मला तुला एक गोष्ट सांगायची होती की मी प्रेग्नेंट आहे आणि त्यानंतर मी एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला, जे की आपल्या दोघांची मुलं आहेत सारंग. आणि ती सावली असं सत्य उलगडते आणि बोलते की हो अबीर तुझाच मुलगा आहे आणि ही ओवीसुद्धा तुझीच मुलगी आहे. तेव्हा आता सारंग रडतच दोघांना मिठी मारते आणि सावलीला सुद्धा मिठी मारते. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता गाणं म्हणणाऱ्या गेल्याला आता ओवीला पंढरपुरात जाऊन खरोखर सावली तिची आई आहे आणि अबीरला सारंग त्याचेच बाबा आहेत हे सत्य आता इकडे विठू माऊलीच्या कृपेने समजलेलं असतं. पण मात्र आता जेव्हा हा चंद्रकांत तिलोत्तमासमोर जाणार तेव्हा मात्र इकडे खूप मोठा बँड आता तिलोत्तमा आता मात्र राजकुमारचा वाजवणार आहे. अशा प्रकारे प्रेक्षकांनो खूप मोठ्या रहस्याचा, दोन मोठ्या रहस्याचा उलगडा आता पंढरपुरात सावलीसमोर झालेला आहे. तर बघत राहा सावल्याची जणू सावली आणि आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.